पक्ष संघटनेत आमदार नितीन पवार अव्वल, स्वागताने जिल्हा अध्यक्ष भारावले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आयोजित मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या आढावा बैठकीत नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप अण्णा खैरे यांनी एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही यासाठी पुढील 13 दिवस कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर जोमाने काम करण्याचे आवाहन केले। दळवट येथील स्वर्गीय ए.टी. पवार शक्तीस्थळावर झालेल्या बैठकीत बोलताना खैरे म्हणाले की नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा दौरा करत असताना आमदार नितीन पवार यांनी केलेले स्वागत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपण भारावून गेलो। पक्ष संघटन मजबूत करण्यात आमदार नितीन पवार अव्वल असून स्वर्गीय ए.टी. पवार यांच्या विकासाच्या विचारांचा वारसा ते प्रभावीपणे पुढे नेत आहेत। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या विकासालाही गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले। पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अडचणी नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात दर सोमवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत सोडवण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले। आमदार नितीन पवार यांनीही कार्यकर्त्यांना मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन पुढील 13 दिवस प्रत्येक बूथवर प्रभावी काम करण्याचे आवाहन केले। यावेळी कडवण व सुरगाणा तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केलाय। बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेबजी करडक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्रीताई पवार, नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार, युवा नेते ऋषी पवार, चेतन कासव, डॉक्टर योगेश गोसावी, पूजा आहेर, राहुल कदम, योगेश निसाड, कळवण तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, रोहित पगार, कुंदन हिरे, शशी बागुल, अजय दुबे, दुर्गेश चित्तोडे, नवसू गायकवाड, मधुकर जाधव, मनीष पाटील, नारायण हिंगे, नारायण हिरे, पांडुरंग पाटील, यशवंत सिरसाट, भारत जाधव, देविदास निकम, भालचंद्र भुजबळ, रामेश्वर साबळे, मेघा दराडे, राहुल घोडे, सुशांत काकड, व्यंकटेश जाधव, माधुरी एखंडे, सोमनाथ सोनवणे, राजू पवार, अनिल घोडेसवार, डी.एम. गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक चेतन हिरेसह खुशाल देवरे। मी कालपर्यंत सांगत होतो की माझं सगळ्यात चांगलं स्वागत दिंडोरीला झिरवाळ साहेबांकडे झालं, पण मला आज थोडा शब्द बदलावा असं वाटतो। झिरवाळ साहेबांना पण मी सांगेल की तुमच्यापेक्षाही नितीन भाऊनी माझं जास्त जोरदार, तर आपणही माझा स्वागत सत्कार आणि जे मला प्रेम दाखवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचाही मनापासून आभारी आहे। पक्ष संघटनेचं काम करताना आम्ही आता संपूर्ण जिल्हाभर फिरलो, म्हणजे आज आपला हा शेवटचे 2 तालुके होते नितीन भाऊचे, आणि सर्व काम करत असताना संपूर्ण जिल्ह्यात उत्साह आहे। आपल्याकडे 8 विधानसभा मतदारसंघ येतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मी काम करतो त्याचा अध्यक्ष नितीन भाऊ यांनी मला केलेले, त्याच्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ, त्यात 4 आपले आमदार आहेत, म्हणजे भुजबळ साहेब आहे, झिरवाळ साहेब आहे, भाऊ आहे आणि दिलीप काका आहे। तर या 4ही ठिकाणी आपलं काम जोरात आहे, काही अडचण नाही। उरलेल्या 4 ठिकाणी सुद्धा मी नितीन भाऊला शब्द देतो का उरलेल्या 4 ठिकाणी सुद्धा आपलं काम जोरात आम्ही करतो। बाकी संपूर्ण जिल्ह्यात फिरताना उत्साह चांगला आहे। कुठेही छोट्या गोष्टींच्या काही लोकांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काही गोष्टींच्या व्यथा मांडल्या, तर त्याच्यावरही आम्ही काही गोष्टींमध्ये ठरवून घेतलेलं आहे की समजा आपली 4 आमदार आहे अशा ठिकाणी तर काही त्याची गरज नाही, पण जिकडे वाटेल, म्हणजे आता अध्यक्ष म्हणून बोलतो मी की म्हणजे 4 ठिकाणी जे आपले आमदार नाही अशा ठिकाणी आम्ही महिन्यातून 1 दिवस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तिथे भेटण्यासाठी जाणार आहोत। तसंच आम्ही दर सोमवारी राष्ट्रवादी भवन नाशिक इथे सुद्धा दर सोमवारी 11 ते 2 या वेळेत तिथे बसणार आहे। आपल्यापैकी जरी कोणाचं इकडे तिकडे काही जिल्हा लेवलला काही काम असेल, जे राहिलेलं असेल, जे होत नाही, त्यासाठी आपण सुद्धा जरी सोमवारी आला, म्हणजे कदाचित जसं जमेल तसं नितीन भाऊ पण एका दिवशी असतील, काका पण असतील, जे कोण अजून जे वरिष्ठ आहेत ते पण कधी त्या मिटिंगला असतील, तर आपणही कधी त्या आम्ही ज्या वेळेला बैठक घेतो त्यावेळेला आपण यावं। आपलंही काही काम असेल तर त्यावेळेला आम्ही तो याचा सोडवण्याचा प्रयत्न करू। पक्ष संघटना बांधताना मी नितीन भाऊला फक्त एवढंच सांगेन की आपल्या मतदारसंघामध्ये 25, 30, 35 वर्ष झाले आमदार
अजित पवार साहेब आपले जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व काम केलेलं आहे. त्यामुळं काम पक्षाचं अतिशय चांगलं आहे. त्यामुळे पक्ष संघटनेवर मला नाही वाटत काही फार काय बोलण्याची गरज आहे. परंतु ज्याही काही उणिवा असतील त्या नितीन भाऊ आणि मी आम्ही दोघं मिळून आणि आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन आम्ही पक्षाचं काम उभे करू असा मी आपल्याला शब्द देतो आणि मी थांबतो. जय हिंद. विशेष करून माझ्या गावी आपलं मनापासून स्वागत करतो. त्यांच्याप्रमाणे माझ्याकडे बाळासाहेब खंडक असतील, चेतन कासव असेल, तसं सर्व असेल जे काही आपले सर्व ते आमचे दोन्ही तालुक्याचे तालुका अध्यक्ष, आमचे मोठे बंधू, आमचे मार्गदर्शक कवतेजी महाराज, समोर उपस्थित असलेले कळवण सुरगाण्याचे सर्व माझे बंधू आणि भगिनी. आजची मीटिंग ही विशेष करून SRI संदर्भात होती. तर त्या पक्षाचं काम आपलं चालूच राहील, पण हा जो काही SRI आता सरकारने हे केला आहे त्याबाबत आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागणार. एक लक्षात घ्या बरं का सर्वांनी, आपण जे काही केलं सर्वांची यादी दिली हा दोन्ही अध्यक्षांनी दिली का ते आता तुम्हाला कामाला लावावं लागेल बरं का. कारण की विशेष करून सुरगाणा जास्त करावं लागेल, कारण की सुरगाण्यात मोठ्या प्रमाणात लोक कामाला अजून पण आहेत. आता येतील ते पण वेळ कमी आहे, तर त्यासाठी जरा तुम्ही लक्ष द्या. माझी सर्वांना विनंती आहे सुरगाण्याचं, विशेष करून सुरगाण्याच्या लोकांना. आणि तुम्हाला काही अडचण असली तर ती तुम्ही आपले तालुका अध्यक्ष असतील, मी आहे किंवा तहसीलदार साहेब आपले एकदम सुरगाण्यातले चांगले कळवणला तहसीलदार साहेब चांगले ते आपल्याला वेळोवेळी तेही मदत करतील. कारण की आता ही पुढची जी पावसानंतरच्या निवडणुका आहेत त्या बऱ्याचशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या राहणार. एक लक्षात घ्या, ग्रामपंचायतीच्या आणि त्याच्यानंतर मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि 3 वर्षांनी विधानसभा. एक लक्षात घ्या. म्हणून आता इथं बरेचसे विधानसभा कुठे सिंधुबाई आहे ना लक्षात. आता तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. काही सरपंचही बरेचसे आले